व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सोलापूर अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाशजी महानोर साहेब, माजी संमेलनाध्यक्ष चोपडे सर, आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभिमन्यू टकले साहेब, पहिल्यांदा मी एक चूक दुरुस्त करू इच्छितो सर. मी प्राचार्य नाही आहे, प्राध्यापक. ते प्रिंट मिस्टेकमध्ये प्राचार्य बरं प्रमोशन. मला एवढे लवकर रिटायर नाही होईल सर. मी मराठवाड्यातून येतो, बीड जिल्ह्यातनं. जे अहिल्यादेवीचं माहेर त्या बीड जिल्ह्यातून मी येतो आणि माझी जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात वाटते. आज जरी अहिल्यानगरमध्ये असेल तर मी स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, जी विश्व शिक्षण संस्था जी पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेली, त्या संस्थेत मी काम करतो. एका संन्यासाच्या संस्थेत काम करतो. आणि होळकरांनी एक संन्यास स्वीकारूनच हे सगळं आपलं वैभव उभं केलेलं आहे. माझ्या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी इथे बोलून गेले, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक दृष्टिकोनात. पण मला तो विषय दिलेला आहे की यशवंतराव होळकरांची युद्धनीती हा नवीन विषय. शिवाजी महाराजांचा आरमार, शिवाजी महाराजांची युद्धनीती, शिवाजी महाराजांचं गनिमिकावा, छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य, हे आम्हाला माहिती. पहिल्या बाजीराव पेशव्यांचं शौर्य माहिती. होळकरांचं आमचं जे काही शौर्य आहे ते आम्हाला आजही माहीत नाही. लष्करी दृष्टिकोनातून आम्ही अभ्यास केला पाहिजे. सामाजिक आहे, राजकीय आहे, सांस्कृतिक आहे, आर्थिक आहे, सगळे बोलतात त्याच्यावरती. असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण आमच्यासारख्या युवा पिढींना तुम्ही काय दिलं पाहिजे? तुमच्यानंतरची आमची पिढी की तुमचा वारसा आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत. गेली 22 वर्ष झालं सर मी यशवंतराव होळकरांच्या लष्करी व्यवस्थेवरती संशोधन केलेलं आहे. माझं वय वर्ष आहे 45. त्यातले 22 वर्ष जर काढले तर माझं वय आजही 22 वर्ष आहे. यशवंतराव होळकरांचा जो काही लष्करी दृष्टिकोन होता, सहज म्हणलं जातं यशवंतराव होळकरांनी 18 युद्ध जिंकले इंग्रजांच्या विरुद्ध. साफ चुकीचं आहे. 18 पेक्षा जास्त जिंकलेले आम्हाला माहिती नाही सर. 22 वर्ष तुम्ही कुलगुरू आहात, मी तुमचा कर्मचारी. एका विद्यापीठाचा कुलगुरू म्हणजे सोपं काम नाही आहे. संबंध एका प्रांताचे ते कुलगुरू आहेत, सगळ्या कॉलेजचे. आणि त्या एका छोट्याशा कॉलेजमध्ये काम करणारा मी एक प्राध्यापक आहे. 22 वर्ष कशाला म्हणतात, तिची काय नाळ असते ते समजू शकतो. तुम्ही म्हणता 22 वर्ष, सलगरे साहेब म्हणतात 22 वर्ष कसं काय लागली तुला? मला PhD करायला सलगरे साहेब 3च वर्ष लागली. मला मटेरियल गोळा करायला, संदर्भ गोळा करायला मला 19 वर्ष मला खपावं लागले. म्हणून ते 19 आणि 3 वर्ष, 22 वर्षाचा हा तप ही माझ्यासाठी, माझ्या PhD साठी केलेला नाही. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल, मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, नॉर्थ महाराष्ट्र विद्यापीठ असेल, या सगळ्या विद्यापीठामध्ये मी फिरलो. मला यशवंतराव होळकरांच्या लष्करी व्यवस्थेवरती मला संशोधन करायचं. सर तुम्हाला माहिती आपल्या व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीचं काही गोष्टी चालतात. मी ऑन रेकॉर्ड बोलू शकत नाही. हा
हा विषय सोडून दुसरा कोणताही विषय घ्या, नाही तर आमच्याकडे तुम्हाला काही जागा नाही आहे. मला 19 वर्षानंतर मला जागा भेटली, तेही स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या शिवाजी महाविद्यालयामध्ये माझे प्राध्यापक चंद्रकांत भांगे नावाच्या माणसाने मला विद्यार्थी करून घेतलं की चौरे तुला ज्या विषयात करायचं तो विषय घे. मी म्हणलं मला सर करायचं तर यशवंतराव होळकरांच्या लष्करी व्यवस्थेवरती मला संशोधन करायचं. सामाजिक झाले, आर्थिक झाले, राजकीय झाले, सगळ्या दृष्टीनं होळकरांचा पैलू सगळा झालेला आहे. पण लष्करी दृष्टिकोनातून, कारण की येणाऱ्या नवीन पिढ्यांना, तरुण रक्तांना खळखळ त्यांचं सळसळतं जे रक्त आहे, याला कुठंतरी उसळी देण्याचं काम, याला कुठंतरी चौकटीत बांधण्याचं काम. जसं आम्हाला जय भवानी जय शिवाजी म्हटल्यानंतर आमचं अंगावर शाल उभारतात, तसं या होळकरांच्या परिवारातला माणूस हा यशवंतराव होऊन गेलेला आहे. याला वय सुद्धा कमी भेटलं. वयाच्या 34व्या वर्षी आमची सुरुवात तर चालू होती 30 वर्षापासून. त्या माणसाचा मृत्यू वयाच्या 34व्या वर्षी. वेडा होऊन मेला. वेडा कशामुळे वेडा होऊन मेला? त्यांना ब्रेन ट्यूमर होत. ब्रेन ट्यूमर झाल्यामुळं त्या व्यक्तीचा वयाच्या 34व्या वर्षी अंत झालेला आहे. आणि त्यांची घोड्याची रपेट सातत्याने, सलगरे साहेब म्हणले असतात की त्यांना चक्रवर्ती म्हटलं जातं. हो, ते चक्रवर्ती आहे, कारण की अखंड भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज दिलेला आहे. त्यांना छत्रपती म्हटलं जातं. मी तर ठोकून म्हणतो छत्रपतीच म्हणलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर कोणी राज्याभिषेक जर वैदिक पद्धतीने जर करून घेतला असेल तर तो महाराजा यशवंतराव होळकरच आहे. पण हे आम्ही सांगायला कमी पडलो. दिल्लीच्या, सलगरे साहेबांनी आता झालं की दिल्लीच्या राजाने राजराजेश्वर अलीजा बहादूर ही पदवी त्यांना दिलेली. किती पदवी आहेत? शिवाजी महाराजांचा तोफखाना आम्ही पाहिलेला आहे, त्यांचा गार्दी पाहिलेला, त्यांचा दारुगोळा पाहिलेला. अरे यशवंतराव होळकरांनी तोफखाना निर्माण केलेला मराठी शाहीतला हा एकमेव व्यक्ती आहे याने तोफा बनविण्याचा कारखाना निर्माण केलेला. तोही हिंगलाजगडाच्या जवळ 10 किलोमीटरवरती नावली या ठिकाणी तो तोफखाना कारखाना निर्माण केला. आणि त्या तोफखान्यातून त्यांनी कमीत कमी 125 ते 150 तोफा निर्माण केल्या. या तोफा निर्माण करत असताना त्यांच्याकडे असणाऱ्या ज्या बंदुका, ज्या इंग्रजांकडनं होत्या, जे काही इंग्रजांकडून युद्धात जिंकलेल्या होत्या, आपल्या सैनिकांना त्यांचा जो काय असणारा जो काय मागलचा जो पाता असतो, मोठ्या प्रमाणात वजन सहन होत नाही म्हणून त्याचं वजन हलकं करणं, त्याची डिझाईन वेगळी करणं, याच्यावरती त्यांनी काम त्या नावली कारखान्यात केलं. आम्हाला माहीतच नाही. आम्ही राजकीय सामाजिक आता तर भरतच आता राजकारणाशिवाय आम्हाला दुसरं काहीच दिसत नाही. ज्याला त्याला वाटतं की आलं की राजकारणाची आम्हाला फक्त यावे, हर घालावे, जय मनाने निघून जावं, खपावं लागतं. राजकारणाचा माझा प्रांत नाही आहे, पण तो राजकारणामध्ये माणसं आपली असली पाहिजे याही मताचा आहे. तो प्रांत वेगळा आहे, इतिहासाचा वेगळा आहे, संस्कृतीचा वेगळा आहे. याच्यामध्ये काम करणारी तुमची टीम तयार असली पाहिजे. डॉक्टर अभिमन्यू टकले साहेबांना मी आज ओळखत नाही, माझी त्यांची ओळख 22 वर्षापासूनच आहे. आणि पहिलं त्यांनी जे काही आदिवासी धनगर साहित्य संमेलन घेतलं होतं, त्या धनगर साहित्य संमेलनाचा तुम्ही जर तो लोगो पाहिला असेल, ढोल वाजवताना जो गजनृत्य होता, त्याचं डिझाईन मी स्वतः केलेलं होतं.
आणि त्यांनी मला संधी दिली होती की चौरे सर तुम्हाला हे काम करायचं. म्हणलं यस सर. कॉन्ट्रीब्युशन काय दिलं पाहिजे. आज आपल्या समाजाचं भूषण आहे कुलगुरू. आज अख्खा दिवस तुमच्यासाठी 2 दिवस दिले त्या माणसाने. जोक नाही, या माणसाची वाट बघण्यात 8-8 दिवस जातात. जाऊन बघा. कुलगुरुपद हे सोपं नाही. 4-4 दिवस तिथं चिठ्ठी देऊन ठेवावं लागतं आणि ते माणूस व्यक्ती तुमच्यामध्ये येऊन बसतो. हे समाजाचं भूषण आहे, हे मोठेपण आहे त्यांचं. आपण मानलं पाहिजे त्यांचा मान सन्मान. त्यांचा मान ठेवला तर तुमचा मान समाज ठेवतो. बाकीचा घरात तसंच बघा. घरामध्ये आपण काय म्हणतो येड आहे की लहान्या भावाला मोठ्या भावाला पागले म्हणते. मग ती पागले ते म्हणते तू तरी कोणता शहाणा आहेस. पागल जरी असलं तर घरातल्या घरात असलं पाहिजे. म्हणून समाजामध्ये सुद्धा मान सन्मान आपल्या माणसांचा आपण घरामध्ये 2 ठेक्यानं आपण बाहेर निघताना एकदम शिस्तीत मान सन्मानानं त्याचा सन्मानच केला पाहिजे. लिडल हार्ट नावाचा एक लष्करी विचारवंत आहे.